राहुल गांधींच्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचा रास्ता रोको। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे मागच्या रांगेत, कमल हसन यांच्याही मागे उद्धव ठाकरेंची जागा। सत्ताधारी शिवसेना भाजपचा ठाकरेंवर हल्लाबोल। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर शिवसेनेकडून प्रतिकात्मक आंदोलन। उद्धव ठाकरेंना मागे बसवल्यानं प्रतिकात्मक आंदोलन। साहेब यांना माफ करा, जोरदार घोषणाबाजी। शरणू हांडे अपहरण आणि मारहाण प्रकरणामागे रोहित पवारच मास्टरमाइंड। गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप। सरकारवर टीका केल्यानं खोटे आरोप होत असल्याचं रोहित पवारांचं प्रत्युत्तर। कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँग हस्तकाची ऑडिओ क्लिप व्हायरल। सलमानची जवळीकीमुळे गोळीबार केल्याचा दावा। महादेवी हत्तीणीचा वाद संपल्याचं राजू शेट्टींचं वक्तव्य। महादेवीला नांदणीत आणण्यासाठी वनतारा सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांचे मानले आभार। कोकणात नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला। पारंपरिक वेशात ढोल ताशांच्या गजरात नारळ अर्पण करण्याची परंपरा। तर रायगडमध्ये किनारपट्टी भागात रंगली नारळ फोडण्याची स्पर्धा। आणि पुढच्या 24 तासात राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता।